लग्नना पहिले माले बी काही ये नाही बरं का, पण बागी बागी मी बटच शिकी गऊ. तर आज आहे ना मला शंकरपाळी करायची होती. त्यासाठी मी घेतलं 1 वाटी दूध आणि त्यानंतर अर्धी वाटी साखर घेतली. तर तुम्हाला जास्त साखरेचं आवडत असेल तर तुम्ही घेऊ शकता साखर, म्हणजे गोड आवडत असेल तर. त्यानंतर आहे तर या ठिकाणी मी त्याला गॅसवर ठेवलं, म्हणजे जोपर्यंत साखर विरघळत नाही तोपर्यंत ठेवलं. आणि नंतर यामध्ये तूप टाकलं अर्धी वाटी आणि 2 वाट्या आहे तर मी या ठिकाणी मैदा घेतला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझ्याकडे या ठिकाणी मोबाईल धरायला कोणीच नाही आहे. मी एकटीनेच मोबाईल धरलेला आहे, एका हाताने कामं करते, म्हणून काही चुका झाल्या त्या स्किप करा. त्यानंतर त्या दुधाला आहे तर या मैद्यामध्ये टाकलं आणि त्याला छान असा मी त्याचा गोळा करून घेतला. आणि गोळा आहे तर जास्त काही आपल्या पिठासारखा करायचा नाही, जसं आपण पोळ्या वगैरे करतो तसं काही नाही करायचं, ओबडधोबडच केलं आणि त्याला झाकून घेतलं. आणि त्यानंतर मी त्यांना आहे तर 2 पार्टमध्ये डिवाईड केलं आणि नंतर आहे तर असं लाटायला घेतलं आणि छान असं चौकोनी आकारामध्ये कापून घेतलं मी त्याला. बघू शकता तुम्ही, छान मस्त कापून घेतलं आणि बिस्किटच्या आकाराप्रमाणे मी मस्त असं त्यांना आकार देऊन दिलेला आहे या ठिकाणी. तर त्याचे तुकडे पण मी जरा मोठेच ठेवले होते, कारण की निरूला वाटायला पाहिजे मी बिस्किटच खात आहे, कारण की तिला बिस्किट फार आवडतं. तर या ठिकाणी मस्त असे तुकडे करून घेतले आणि लगेच मी तळायला घेतले, थोडंसं तेल गरम झाल्यानंतरच. त्यानंतर त्याला मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर होईपर्यंत ते तळून घेतलं आणि जसं जसं ते तळले जात होते ना त्याला लेअर सुटत होते. तुम्ही बघू शकता छान मस्त बिस्किटसारखे झाले होते ते. आणि त्यानंतर मम्मीचं एक पार्सल होतं, ते मी रिसीव्ह केलं. तर यामध्ये आहे तर वॉलपेपर होता आणि मम्मीने लगेच आहे तर त्याला भिंतीवर लावायला घेतला. तर असाच आमचा आजचा दिवस. बाय गाईज, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.